नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मुक्ता आणि मी या चॅनलवरून तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशामधून ज्यांना पगार जातो ते लोक आपल्यासोबत जर गद्दारी करत असतील, आपल्यासोबत खोटं बोलत असतील, आपली दिशाभूल करत असतील, आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना उघडं पाडण्याचं काम करते. आणि आज उघडं पाडायचं आहे चित्रा वाघ मॅडमला. आता चित्रा वाघ मॅडम यांचं तुम्ही बघितलं असेल, परवाच्या दिवशी एक व्हिडिओ आला आणि त्या म्हणाल्या की देशामध्ये कुठल्याही प्रकारचं गॅसचं संकट नाही आहे, सगळ्यांना भरपूर वापरता येईल इतका गॅस आहे आणि गॅसचा तुटवडा पडला असं जे काय म्हणणारे लोक आहेत ते कसे चुकीचे आहेत, गद्दार आहेत वगैरे त्या सांगत आहेत. या घडीला त्यांचाच एक जुना व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. हा तो व्हिडिओ मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये त्या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करतायत. त्या म्हणतायत बस हो गई महंगा की मार, अब नहीं चाहिए मोदी सरकार. आता आम्हाला मोदी नको आहेत आणि गॅसची प्राईस वाढत आहे. हे कधी म्हणतायत त्या आज भाजपमध्ये आहे. त्या जेव्हा भाजपमध्ये नव्हत्या तेव्हा त्या हे म्हणत होत्या. आणि आता प्रश्न असा पडलेला आहे, म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की आता यांना काय बोलायचं है की नाही. गंमत, आज त्या भाजपमध्ये आहेत आणि आज त्या एकदम उलट बोलत आहे. पहिल्यांदा तुम्ही त्यांचा तो जुना व्हिडिओ बघा, 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मोदी जी के अच्छे वाले दिनों में, अच्छे वाले दिन के इस राज में हम देख रहे हैं कि पेट्रोल और डीजल के जो दर है वो दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं. आज जो है गैस सिलेंडर का भाव है वो भी 48 रुपए से बढ़ा दिया गया है. एक तरफ मोदी जी कहते हैं कि चूल्हे से जो धुआं निकलता है उससे इस देश के किसी माँ बहन की आंखें जो है धुएं से उनकी आंखों से आंसू ना निकले, उनकी आंखें खराब ना हो, इसलिए उज्ज्वला गैस कनेक्शन की बात करते हैं. लेकिन शायद मोदी जी ये भूल गए कि सिर्फ गैस कनेक्शन देने से खाना नहीं पकता, उसके लिए गैस सिलेंडर जरूरी है, जिसका भाव आज आपने 48 रुपए कर दिया है, 48 रुपए से बढ़ा दिया गया है. आप देखिए कि जब यूपीए की सरकार थी तब यही मोदी जी, यही स्मृति ईरानी जी, यही एनडीए के नेता रास्ते पे आते थे और कहते थे बहुत हो गई महंगाई की मार, अगली बार मोदी सरकार. लेकिन आज जनता कह रही है बहुत हो गई महंगाई की मार, बस करो मोदी सरकार, हमें नहीं चाहिए ये सरकार. झालं. आता त्यांच्या नवीन व्हिडिओची पण ही क्लिप तुम्हाला इथे दिसत आहे. या क्लिपमध्ये त्या स्पष्टपणे म्हणतायत कुठल्याही प्रकारची गॅसची टंचाई नाही आहे. मग जर गॅसची टंचाई नसेल तर अशा प्रकारे बातम्या गेल्या 6 दिवसापासून रोज पेपरला काय येत आहेत. ही बातमी बघा, तुम्हाला वाचता येत असेल काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये. गॅस संकट कायम. अब हा एक पेपर नाही आहे, तुम्ही मार्केटमधले कुठलेही पेपर उचलून बघा, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे. बरं, फक्त पेपरमध्ये आलेलं आहे का? तर नाही. प्रत्यक्षामध्ये तुम्ही जर का जनता असाल, तुम्ही तुमचे नंबर लावून बघितले असाल, अनेक लोकांना गॅस मिळाले पण अनेकांना मिळत नाही आहेत. प्रश्न हा नसतो की काही लोक जे म्हणतात की आम्हाला कसा गॅस मिळत आहे बघा बघा, म्हणजे गॅसची टंचाई नाहीच आहे. तर असं नसतं मित्रमैत्रिणींनो. जेव्हा आपण म्हणतो की देशामध्ये मुबलक प्रमाणात गॅस आहे, याचा अर्थ कुणाही एका व्यक्तीला गॅसचा तुटवडा पडत नाही आहे. मुबलक त्यालाच म्हणतात. जर असं नसेल तर असं बोलू नये. म्हणजे म्हणू नका तुम्ही की गॅस संपला, परंतु हेही नका म्हणू की गॅसची टंचाई नाही आहे, लोक खोटं बोलतायत. अरे तुम्ही उघड्या पडल्या मॅडम. अनेक लोकांना हे वाटत होतं की तुम्ही खरं बोलत असाल. जेव्हा तुम्ही भाजपमध्ये नव्हता तेव्हा तरी खरं बोलत होतात असं लोकांना वाटलं होतं. हा तुमचा जुना व्हिडिओ आहे आणि आज तुम्ही म्हणतायत की उलट आहे. या मॅडम जेव्हा भाजपमध्ये नव्हत्या तेव्हा काय म्हणत होत्या, तर सिलेंडरची प्राईस तेव्हा 47 रुपयांनी वाढली होती. 47. नरेंद्र मोदी पंतप्रधान होते, सिलेंडरचा किंमत 47 रुपयांनी वाढली. तर या मॅडमला असं वाटलं की का 47 रुपयांनी वाढली, तुम्हाला कळतंय का? त्यांचा प्रश्न एकदम बरोबर होता. आज तुम्ही बघा, आज गॅसची किंमत 60 रुपयांनी वाढली. आज नाही वाढली, 8 दिवस झाले वाढून त्याला. आता जेव्हा 60 रुपयांनी गॅस वाढला तेव्हा पण या मॅडमनी बोलायला पाहिजे की नाही. त्या एका अशा पक्षामध्ये आहे जो धर्माचं रक्षण करतो असं ते म्हणतात ना. धर्माचं रक्षण करतात. धर्माचं रक्षण म्हणजे काय असतं? धर्म कोणाला कळलं असं म्हणू शकतो आपण. जी व्यक्ती प्रामाणिक असते, जिला जे आहे ते दिसतं, जी स्वतःच्या आतल्या स्वतःसोबत खरी राहते, जी या देशातल्या प्रत्येक व्यक्तीसोबत प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करते, त्यांना धर्म कळला आपण म्हणू शकतो. ह्या 3 हे लावणार, मी कशी धार्मिक आहे वगैरे सांगणार, हिंदू वगैरे धर्माचं नाव घेऊन बोलत राहणार,
आणि धादांत खोटं बोलणार. बरं, हे कोणी म्हणत नाही, रोज पेपरला येत आहे. आता या पेपरमध्ये जे काही आलंय, अहो गॅसची टंचाई देशामध्ये मी काय म्हणते नाही आहे असं कुणीही म्हणू नये. कारण की तुम्ही ससून हॉस्पिटलला जा. ससून हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर सेवा देतात त्या डॉक्टरांसाठी कॅन्टीन असतं, पेशंटसाठी सुद्धा कॅन्टीन असतं. हे कॅन्टीनमध्ये आजच्या पेपरला आलेलं आहे की 5 दिवस पुरेल इतका सिलेंडरचा साठा आहे. आणि ते म्हणतायत की गॅसची जास्त आवश्यकता असणारे जे खाद्यपदार्थ आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर अजून काही फोटो आहेत जे तुम्ही सोशल मीडियावर पण बघितले असेल. अनेक हॉटेलवाले चुली पेटवायला लागलेले आहेत, अनेक हॉटेलवाले डिझेल वर स्टोव पेटवत आहेत, केरोसिनवर स्टोव पेटवत आहेत. या सगळ्या गोष्टी ते करत आहेत. आता जेव्हा कोणी असं करतं याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ सरळ आहे, गॅसची टंचाई आहे म्हणून त्यांनी असं केलं. पण जर आता मी असं डायरेक्ट म्हटलं ना की गॅसची टंचाई आहे तर ते लोक केस करू शकतात. आहो आता परवाच तुम्ही बघितलं, मी उमेदवार नसताना सुद्धा माझ्यावर केस झालेली आहे आचारसंहिता भंगाची. आचारसंहिता कोण भंग करतं? हे मुसलमानांना हे नका करू, हिंदूंना हे नका करू म्हणणारे लोक आचारसंहिता भंग करतात. 2-2 हजार रुपये पाकिटातनं देणारे लोक आचारसंहिता भंग करत असतात. रोज खा मटण आणि कमळाला दाबा मटण म्हणणारे लोक आचारसंहिता भंग करत असतात. आपले नियम आहेत त्या नियमानुसार. पण केस त्यांच्यावर नाही होत, केस माझ्यावर झालेली आहे. बरं, माझं काय म्हणणं आहे, आज हे जे काही म्हणणं यांचं चाललेलं आहे, या चित्रा वाघ मॅडम यांचा जो जुना व्हिडिओ तुम्ही आता बघितला, मला सांगा याच्यावरून तुम्हाला खरंच असं वाटतं का की हे लोक धर्म रक्षण करू शकतील? एकच तत्व कायम लक्षात ठेवायचं, कुठल्याही गोष्टीचं तुम्ही देशाचं रक्षण करणं असो, धर्माचं रक्षण करणं असो, चांगल्या गुणांचं रक्षण करणं असो, हे रक्षण तेच लोक करू शकतात जे लोक प्रामाणिक असतात, प्रामाणिक, ऑनेस्टी. बरं हे बघ, ह्या मॅडम जर का आपल्याकडून पगार घेत नसत्या आणि घरी बसून म्हणल्या असं टंचाई नाही आहे, मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवला नसता. व्हिडिओ बनवते कारण की अहो तुमच्या खिशातला पैसा यांच्या पगाराला जातो, यांच्या आरामदायी गाड्या, यांच्या आरामदायी घरं, यांचे बंगले, यांचं फिरणं, यांचं सगळं काही हे तुमच्या माझ्या पैशातनं होतं. म्हणून आपण आपले हे जे लोकप्रतिनिधी आहे, मग ते कोणत्याही पक्षाचे असू दे, त्यांनी आपल्यासोबत प्रामाणिक वागणं ही आपण अपेक्षा केली पाहिजे. आणि म्हणून हे असे लोक करत नसतील तर त्यांना उघडं पाडलं पाहिजे. कारण हे आत्ता या स्टेजला आपण उघडं नाही पाडत गेलो तर पुढे मग ते अजून काहीतरी वेगळं करू शकतात. आज देशामध्ये तरी असंच दिसत आहे. मला फक्त तो मॅडमचा जुना व्हिडिओ जो व्हायरल होतोय, कारण त्या शरद पवार यांच्या पक्षासोबत होत्या तेव्हा त्या मला वडिलांसारखे आहे असं म्हणत होत्या शरद पवार. मग असं झालं की ते काय ऐकलेल्या गोष्टींवरून मी सांगू शकते की काहीतरी त्यांच्या मिस्टरांच्या विरोधात करप्शनची केस आली, मग त्या घाबरल्या, मग ते अडकणार होतं. आणि मग आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये तुम्ही गुंड असाल, भ्रष्टाचारी असाल, खुनी, बलात्कारी कोणीही असाल आणि तुम्हाला जर का त्याच्यावर केस होण्यापासून, तुरुंगात जाण्यापासून वाचायचं असेल तर छान एका मोठ्या पक्षामध्ये प्रवेश घ्यायचा. संस्कारी पक्ष आहे तो, धर्माचं नाव घेतो, रामाचं नाव घेतो आणि त्या पक्षामध्ये प्रवेश केला की तुम्ही काहीही केलेलं असू दे, तुम्हाला डायरेक्ट एकदम स्वच्छ करतात ते. त्यामुळे मॅडमचं तसंच झालं आहे. पण आपण हे चेहरे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ, याच्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा. तुम्हाला गॅस मिळाला का? अनेक लोकांना मिळाला, पण काही लोकांना नाही मिळाला, त्यांची काळजी केली पाहिजे. हे बघा, तुम्ही हे नाही म्हणू शकत सगळेजण जर का 100 पैकी जर का 80 लोक पोटभर जेवत असतील आणि 10 लोकांना एक वेळचं जेवणसुद्धा मिळणं खूपच अवघड असेल, ते मरायला नाही टेकले पण एक वेळचं जेवणसुद्धा अवघड असेल, तर याचा अर्थ तुमचा देश किंवा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे. त्याच्यामुळे जे 80 लोक जर म्हणत असतील जेवलो जेवलो जेवलो, तुम्ही 10 लोक गप्प राहा उपाशी राहणारे, असं नाही करतायत. जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत, आपल्या संविधानाचंच तत्व आहे, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कुणीही एखादी व्यक्ती अशी वंचित राहू नये, तेथपर्यंत जर का सगळं पोहोचलं तर आपण म्हणूया की येस आपण काहीतरी चांगलं करतोय. त्यामुळे मला काही म्हणायचं नाही आहे. देशात सगळं ते जगभरामध्ये काहीतरी चाललेलं आहे. टंचाई होणार होती, टंचाई झाली, दिसतंय. त्याच्यातनं देशाला लवकर बाहेर पडता येवो. पण सगळ्यात पहिलं आवरायची गोष्ट आहे ती म्हणजे हे असले खोटारडे लोक, यांनी गप्प तरी बसावं ना. ठीक आहे, नका म्हणू की टंचाई आहे, पण टंचाईच नाही असं छाती ठोकपणे तर नका म्हणून. एवढं खोटं ना, अहो एक्सपोज होता तुम्ही. याच्या आधी झालेलंच आहे, पण आपण हे सांगत राहिलं पाहिजे. आज इथे थांबते. थँक्यू सो मच.